सुरुवात त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. आपण जगात जो प्रवास करतो तो एकतर पैसा कमवण्यासाठी, व्यवसायासाठी किंवा मौज-मजेसाठी करतो. परंतु हज यात्रा यापेक्षा वेगळी असते. हा प्रवास केवळ स्वतःमध्ये आध्यात्मिक परिवर्तन घडवण्यासाठी केला जातो. त्यामुळे हज हा केवळ एक प्रवास नसून अल्लाहशी नाते दृढ करण्याचा निर्धार आहे. म्हणूनच हजसाठी सर्वात महत्वाचे असते ती नियत. नियत करूनच एहराम परिधान केला जातो. फक्त सगळे करतात म्हणून मी हज करते किंवा लोक मला हजी म्हणावेत अशी काही नियत असेल तर ते अल्लाहस मान्य नाही. तो केवळ एक प्रवास बनून राहतो. पुढचा मुद्दा म्हणजे हजला जाणाऱ्या व्यक्तीला अनेक प्रकारचे त्याग करावे लागतात. एकतर उद्योगधंदा व व्यवसायातील नुकसान सोसावे लागते. मग प्रवासाचा मोठाला खर्च म्हणजे आर्थिक त्यागाला. नंतर आराम त्यागावा लागतो. प्रवासातील अडचणी, गर्दी, दाटीवाटी, उष्णता, थकवा हे सगळं म्हणजे शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. तसेच आपल्या कुटुंबियांपासून दूर राहण्याचा विरही सहन करावा लागतो. कधी कधी तर हज यात्रेत मृत्यूही होतात. परंतु या सर्व गोष्टी हजी लोक सहन करतात. जेव्हा माणूस आपला एवढा पैसा, वेळ, विरह, शारीरिक त्रास हे सगळं सहन करून हजला जातोय, तर मग त्याचा मूळ फायदा म्हणजे आत्मशुद्धीवर लक्ष नाही का देणार? हजच्या काळात माणसाला आपल्या वर्तनावर विशेष नियंत्रण ठेवावे लागते. लाखो लोक असतात, मग गर्दी आले, वाट पाहणे, ताट करणे, एकमेकांना सहन करणे हे सर्व करताना उच्च संयम राखावा लागतो. तरी हाजी अपशब्द बोलत नाही, असभ्य वर्तन करत नाही, कुणाशी भांडत नाहीत, प्रामाणिकपणा सोडत नाहीत. संयम, नम्रता, सहनशीलता आणि शिस्त यांचे पालन करताना त्यांचा मोठेपणा गळून पडतो. त्यामुळे हज ही आत्मशुद्धीची आणि मनपरिवर्तनाची एक अत्यंत प्रभावी प्रक्रिया ठरते. पुढचा मुद्दा पाहूया की हज हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो एक प्रकारचा आध्यात्मिक प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की हजचे प्रत्येक कार्य हे आदरणीय इब्राहिम यांच्या घटनांशी जोडलेले आहेत. हज करताना सगळ्या घटनांचे स्मरण होते. जे जे बलिदान हजरत इब्राहिमने दिलेले आहेत त्या बलिदानासाठी आपलंही मन तयार होतं. जी क्रांती हजरत इब्राहिमने घडवली होती त्यांची स्फूर्ती आपल्या नसानसात स्फुरते. मृत्यूनंतर परमेश्वराची भेट होणार आहे. प्रत्येक कृत्याचा जबाब द्यायचा आहे. ही दगडावरची काळी रेग मनावर बिंबवूनच हाजी लोक घरी परत येतात. आणि त्यामुळे मग त्यांचं पुढील जीवन वॉशिंग मशीन मध्ये धुतलेल्या स्वच्छ वस्त्राप्रमाणे होते. स्वच्छ, निर्मळ, पापविरहित. तो हाजी लाभदायी ठरतो, समाजासाठी नुकसानदायी ठरत नाही. उलट लोक त्याचा आदर्श घेतात. पुढचा मुद्दा म्हणजे हज हे जागतिक एकतेचे महान प्रतीक आहे. जगभरातून लाखो मुसलमान एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्र येतात. सर्वजण एकाच पेहरावामध्ये असतात. येथे श्रीमंत, गरीब, उच्च, नीच, काळा गोरा, प्रांत, भाषा असला कोणताही भेदभाव राहत नाही. सर्वजण एकाच दिशेने तवाफ करतात आणि एकाच अल्लाची उपासना करतात. एकाच एहराम मध्ये असतात. यामुळे मानवतेतील समानता आणि बंधुभावाचा महान संदेश जगाला मिळतो. पुढचा मुद्दा म्हणजे हजचा लाभ फक्त हज करणाऱ्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर जे लोक हजला जाऊ शकत नाहीत ना ते हजचे अनुभव ऐकून प्रेरित होतात. त्यामुळे त्यांच्या मनातही आत्मपरीक्षण, संयम आणि सदाचाराची प्रेरणा निर्माण होते. अशा प्रकारे तर संपूर्ण कालावधीच लक्षवेधी ठरतो आणि समाजावरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. आणि हजचे शेवटचे उद्दिष्ट म्हणजे इस्लामी मूल्यांचे स्मरण. हे विस्मरण झाल्यामुळेच माणूस जगात भरकटत असतो. हजला जातो तेव्हा अल्लाह त्याला आतून झंझोडतो. त्या सर्व इस्लामी शिकवणीची आठवण त्यास होते जे तो जगाच्या मोहमाळेत गुरफटून विसरून गेला होता. एकच अल्लाह सर्वांचा पालन करता आहे हे मानणे, पवित्र कुराणच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणे आणि प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आदर्शानुसार वर्तन करणे या जबाबदारीचा त्याला उजाळा होतो. आणि मग स्वतःमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी तो हाजी नेहमी प्रयत्नशील राहतो. एकूण हज हे केवळ धार्मिक कार्य नसून ते व्यक्तीचे मन परिवर्तन घडवते. परिणामतः समाज परिवर्तन ही घडते. विश्व शांतीच्या दिशेने वाटचाल घडते ज्याची आज समाजास नितांत गरज आहे. धन्यवाद.